महाभारत भाग 4. गंगेचे वचन. राजा शांतनूने गंगेला थांबवत तिच्याशी केलेले वचन मोडले तेव्हा गंगा म्हणाली, राजन, आता मला माझ्या प्रवाहात परत जावे लागेल. तेव्हा शांतनूने तिला विचारले, तू आपल्या मुलांना नदीत का बुडवलेस? गंगा हळुवार स्वरात म्हणाली, राजन, मी तुला याचे कारण सांगते. एकदा 8 वसू आपल्या कुटुंबांसह जंगलात गेले होते. तिथे त्यांनी महान ऋषी वसिष्ठांच्या आश्रमातून त्यांची पवित्र गाय नंदिनी चोरी करून नेली. या पापामुळे ऋषी वसिष्ठ रागवले आणि त्यांनी वसूंना शाप दिला की तुमचा जन्म मनुष्य रूपात होईल. मात्र ज्याने नंदिनीला चोरले त्याला दीर्घकाळ मानवजातीमध्ये राहावे लागेल. या भयंकर शापाने घाबरून वसूंनी गंगेला विनंती केली, हे देवी, तू एखाद्या योग्य पुरुषाशी विवाह कर आणि आम्हाला आपल्या पोटी जन्म दे. जन्मताच आम्हाला पुन्हा नदीत विसर्जित कर, जेणेकरून आम्ही या शापातून मुक्त होऊ. गंगेला त्यांची विनंती मान्य होती, म्हणूनच ती प्रत्येक पुत्राचा जन्म होताच त्याला नदीत बुडवत होती, त्यांना शापमुक्त करण्यासाठी. 7 वसूंना ती अशा रीतीने त्यांच्या मूळ स्वरूपात परत घेऊन गेली होती. जेव्हा 8वा पुत्र जन्मला आणि गंगेने त्यालाही नदीत नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शांतनूने तिला थांबवले. वचनभंग झाल्यामुळे गंगा म्हणाली, हा तुझा पुत्र आहे, याला मानव जगतात राहावे लागेल. असे म्हणून 8व्या बालकासह ती अदृश्य झाली. तोच 8वा पुत्र देवव्रत पुढे भीष्म म्हणून प्रसिद्ध झाला. हस्तिनापूरच्या इतिहासातील सर्वात महान आणि त्यागी योद्धा, ज्याला जगाने भीष्म ह्या नावाने ओळखले.